ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा कार्यालय तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या HPCL सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। अधिकार त्यांना माहिती आहे, आपल्याला अधिकार सगळ्यांना माहिती आहे, पण कर्तव्य माहिती मला माहिती नाही। कारण ग्राहक म्हणून अधिकार जे आपल्याला आहे त्याबरोबर काही कर्तव्य पण आपण पार पाडायचे असतात हेही बघितलं पाहिजे। म्हणजे मला अधिकार आहे म्हणून आपण प्रत्येक बाबीमध्ये मेन्शन करतो की बाबा या पाकिटामध्ये काय 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 मेन्शन केलं आहे, एक्सपायरी कधी आहे, हे सगळं आपण आता अधिकार म्हणून आपण त्यांना सांगितलं आहे। ते आपले जे व्यापारी आहेत किंवा जे प्रोड्युसर आहेत सगळं त्यांना मेन्शन करत असतात। आपण किती बघतो हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे सरकार म्हणून आपण प्रोड्युसर्सना काही बंधनं घातली त्यावर ते कारवाई करतात, परंतु ग्राहक म्हणून आपण ते बघून खरेदी करतो का हे आता फार महत्वाचं आहे। आपल्याकडे BISचे लोक आपल्याकडे आलेले आहेत, आपल्याला माहिती देतील 600 जास्ती 600 नाही 900 जास्ती वस्तूंसाठी आपण BIS मानांकन निश्चित केलेले आहेत। तर आपण तो सोडा फक्त बघतो आपण मानांकनात आहे का नाही, बाकीच्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे। मसाई आपल्याकडे खाद्यपदार्थ तयार होतात, ते खाद्यपदार्थ कशा पद्धतीचे आहेत, त्याच्यावरती काय कंटेंट त्यातले आहे, त्याची एक्सपायरी कधी आहे, हे सगळं त्यात मेन्शन करतं फसायच्या अनुषंगाने। आपण घेताना किती बघतो हे बघितलं पाहिजे। हे कर्तव्य आपलं ग्राहकांचं आहे, म्हणून अधिकारापेक्षा कर्तव्य जास्ती भर द्यावा असं मला वाटतं या ग्राहक निमित्ताने। आपल्याकडे खंडीकर साहेब आहेत जे काम करतात, आपल्याकडे केसेस त्याच्याकडे येतात, निकाल होत असतात, पण हे होताना आपण ग्राहक म्हणून काय पुरावे देतो ते महत्वाचे आहे। त्यामुळे अधिकारांच्या बरोबरीने कर्तव्याकडे पण लक्ष द्यावं, तर मग आपण हा मागणी साजरा केला तर काही उद्देश सफल होईल मला वाटतं। मागच्या वेळी म्हटलं होतं की आपल्याकडे ग्राहक दिन हा आपण काही लिमिटेड कमाईमध्ये करतो, तर ही सर्व व्हायला पाहिजे। लोकांसाठीची ही योजना आहे, लोकांनी सगळ्यांनी यात भाग घेतला पाहिजे। प्रत्येक जण ग्राहक आहे, अगदी लहान मुलापासून ते अगदी मरेपर्यंत आपण सगळे ग्राहक आहोत। काही ते आपण कुठे खरेदी करत असतो, काही ते वस्तू घेतो, सेवा घेत असतो, त्यामुळे आपण जागरूक असणं आवश्यक आहे आणि जागरूकतेबरोबर आपल्याला कर्तव्य पण पार पाडली पाहिजे। आपण जिथं ग्राहक आहे तिथे काही आपण उपभोक्ताच्या बरोबर आपण देणारे पण आहोत, तर आपण सेवा देताना ती पार पाडतो का नाही हेही बघितलं पाहिजे। म्हणजे दोन्ही बाजूने आपण काम केलं पाहिजे मला वाटतं मला, तर आपण कुठेतरी या कायद्याला न्याय देऊ आणि त्याप्रमाणे लोकांचं आता जे यावर्षी थीम जी आपल्या वर्षीची आहे सस्टेनेबल लाईफस्टाईल, ती आपल्याला जर पार पाडायचं आपल्याला सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे, अधिकारावर कर्तव्य पण केली पाहिजे। तर मला वाटतं की आपल्याला जे थीम जी आहे त्या थीमवर आपल्याला पुढे जाता येईल। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे योगेश खाडीलकर, ग्राहक पंचायतीचे राज्य सदस्य SN पाटील, सायबर सेलचे अधिकारी सूरज पाटील, भारतीय मानक ब्युरोचे पुष्पेंद्र मिश्रा, अन्न व औषध प्रशासनाचे विजय चौगुले, जिल्हा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुभाष पुराणिक, प्राध्यापक हरिभाऊ भिसे आदी मान्यवर उपस्थित होते। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।